नमस्कार, माझं नाव अभिषेक पांचाळ आणि तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, जिथे आपण सिडको आणि म्हाडा लॉटरीबद्दल व्हिडिओ बनवत असतो. तर सिडकोकडून एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे आणि त्याबद्दलच आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत आणि त्याबद्दलचे इम्प्लिकेशन्स आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर सिडकोने 2018मध्ये नवी मुंबईमध्ये वेगवेगळ्या नोडमध्ये लॉटरी अनाऊन्स केलेली होती, ज्यामध्ये घणसोली, खारघर, तळोजा, द्रोणागिरी आणि कळंबोली अशा लोकेशनमध्ये ही लॉटरी अनाऊन्स झाली होती. जवळपास 15,000 घरांना अधिक घरं यामध्ये अनाऊन्स झालेली होती आणि ह्यांचं जे पेमेंट शेड्यूल होतं हे जवळपास डिसेंबर 2019 पासून सुरू झालेलं होतं. तर डिसेंबर 2019 ते ऑक्टोबर 2020 पर्यंत हे पेमेंट शेड्यूल ड्यू होतं. यामध्ये वेगवेगळे 6 इन्स्टॉलमेंट तुम्हाला पे करायचे होते. पण मार्च 2020मध्ये लॉकडाऊन लागलं आणि त्याच्यामुळे आर्थिक अडचणींमुळे बऱ्याच लोकांना हे पेमेंट करता नाही आलं. ह्यामध्ये बऱ्याच लोकांनी कसेबसे करून हे पैसे अरेंज करून पैसे पे केले होते, कारण ह्याची जी लेट पेमेंट चार्जेस आहेत तेही बरेच जास्त आहेत आणि ते अवॉइड करण्यासाठी लोकांनी काही करून पैसे भरले होते. पण काही कारणास्तव काही लोकांना पैसे अरेंज करता नाही आले आणि त्यांचं हे घर घ्यायचं स्वप्न कुठे ना कुठे राहून गेलं होतं. नक्की सिडकोने ह्याबद्दल एक एक्सटेन्शन दिलेलं होतं, ते होतं डिसेंबर 2020 पर्यंतचं. पण बऱ्याच लोकांना त्यावेळी पैसे अरेंज करता नाही आले, कारण सिच्युएशन त्यापर्यंत खूप चांगलीशी झाली नव्हती. पण आता त्यांच्यासाठी एक खूप आनंदाची गोष्ट आलेली आहे, कारण सिडकोने जी आहे ती 31 जुलै 2021 पर्यंत पेमेंटचं एक्सटेन्शन दिलेलं आहे. आणि एवढंच नाही, तर ही जे एक्सटेन्शन तुम्हाला दिलं गेलेलं आहे त्यासाठी कोणतेही लेट पेमेंट फी तुम्हाला भरायची नाही आहे. तर ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. ज्यांचंही घरगुती स्वप्न होतं आणि ते पूर्ण होऊ शकलं होतं त्यांना हा एक गोल्डन चान्स मिळालेला आहे, ज्याच्या अंतर्गत तुम्ही कोणतेही डिले इन पेमेंट चार्जेस न भरता तुम्ही हे घर घेऊ शकता. लक्षात घ्या, जी लेट पेमेंट फी जी वेव ऑफ झालेली आहे ती 25 मार्च 2020 नंतरचं जे पेमेंट ड्यू आहे त्याच्यावरतीची लेट पेमेंट फी वेव ऑफ झालेली आहे. जर तुमचं एकही पेमेंट भरलं गेलं नसेल, जसं तुमचं डिसेंबरपासून कोणतेही पेमेंट भरलं गेलं नसेल आणि त्याच्यावरती कोणतीही लेट पेमेंट फी आलेली असेल तर ती तुम्हाला भरावी लागेल. पण जेही पेमेंट तुमचं 25 डिसेंबर 2020 नंतरचं जे ड्यू आहे त्याच्यावरती मात्र कोणत्याही प्रकारची तुम्हाला लेट पेमेंट फी भरायची नाही आहे. आता नक्कीच तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता. फायदा घ्यावा नाही घ्यावा ह्याबद्दल आपण पुढे व्हिडिओमध्ये डिस्कशन करणारच आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुमचे सगळे डाऊट ह्याबद्दलचे क्लिअर होतील. अजून एक गोष्ट सिडको प्रशासनाला सांगायची आहे की बघा, बऱ्याच लोकांनी अशा या कठीण काळामध्येही तुम्हाला जे पेमेंट जे आहे ते फुल पेमेंट केलेलं आहे. तर अशा केसमध्ये तुम्ही त्यांच्यासाठीही काहीतरी सोल्युशन द्यावं. त्यांनीही ज्या मुश्किलीने पैसे अरेंज केलेले आहेत त्यांचे आता EMI आणि भाडे दोन्ही सुरू झालेले आहेत, कारण पोझिशन डिले झालेलं आहे. तर नक्की सिडको प्रशासनाने त्यांच्यासाठीही काहीतरी एक प्रयोजन करावं, जेणेकरून त्यांनाही एक खूप मोठा इम्पॅक्ट आलेला आहे आणि त्यांनाही काहीतरी सोल्युशन तुम्ही देण्याचा प्रयत्न करावा. तर आता आपण आपल्या वळूया मेन व्हिडिओकडे, ज्यामध्ये आपण ह्याबद्दल थोडंसं डिस्कशन करूया की घर घ्यावं की नाही घ्यावं ह्याबद्दल मेजरली. तर बघा, पहिली गोष्ट हे जे एक्सटेन्शन मिळालेलं आहे त्यासाठी काही ॲडमिनिस्ट्रेशन चार्जेस असू शकतात. मी काही वाचलं होतं त्यानुसार तुम्हाला EWS कॅटेगरीसाठी 1,000 रुपये आणि LIG कॅटेगरीसाठी 5,000 रुपये ॲप्लिकेबल होते. तर मे बी तुम्हाला ते चार्जेस ॲडिशनली भरवावे लागू शकतात. त्याशिवाय जे लेट पेमेंट चार्जेस आहेत ते कोणतेही तुम्हाला भरायचे नाही आहेत. काही क्वेरी असतील तर तुम्ही नक्की निवारा केंद्रामध्ये जाऊन विचारू शकता किंवा त्यांना फोन करून किंवा त्यांना मेलद्वारे कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्या निवारा केंद्राच्या लॉग इनमध्ये एक तुम्हाला रेज कंप्लेंट नावाचा ऑप्शनही तिकडे अवेलेबल आहे. जर बाय चान्स तुम्हाला कोणता एरर येत असेल तर नक्कीच तुम्ही तिकडे एखादी कंप्लेंट रेज करून त्याबद्दल सोल्युशन घेऊ शकता. तर तुम्हाला हा एक ऑप्शन आहे की तुम्ही कंप्लेंट तिकडून रेज करून किंवा निवारा केंद्राला कॉन्टॅक्ट करून तुमचं सोल्युशन घेऊ शकता. आता आपण बघूया की आपण घर घ्यावं की नाही घ्यावं. तर बघा, घर जर बघायला गेलं तर EWS कॅटेगरीचं आपण जर घर बघायला गेलं तर मी तुम्हाला सांगेन की बघा, मी जर त्या ठिकाणी असतो EWS कॅटेगरीमध्ये तर मी 101% हे घर ह्या सिच्युएशनमध्ये घेतलेलं असतं. कारण बघा, EWSचं घर जे आहे त्याची किंमत खूप अट्रॅक्टिव्ह आहे. 2018मध्ये तुम्ही बघू शकता की 2019 आणि 20मध्ये जी लॉटरी आलेली होती यामध्ये या घरांची किंमत जवळपास 1 ते 2 लाखांनी वाढलेली आहे. तर अशा केसमध्ये तुम्हाला एक खूप अट्रॅक्टिव्ह प्राईसवरती हे घर मिळत आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही हे घर घेऊ शकता कुठलंही लोकेशन असेल तरीही. सेकंडली, जर EWS कॅटेगरी बघायला गेलं त्याची कंडिशन आहे की भारतामध्ये कुठेही पक्कं घर नसावं. ह्याचा अर्थ तुमचं कुठेही पक्कं घर नाही आहे, त्यामुळे नक्की तुमचं घर घेण्याचं स्वप्न हे पूर्ण होऊ शकते ह्या लॉटरीमधून. त्यामुळे जर तुम्हाला EWS कॅटेगरीचं घर लागलं असेल तर नक्की तुम्ही घेऊ शकता. काही लोकांच्या मनामध्ये एक शंका असेल की एक अपकमिंग लॉटरी येणार आहे जिथे खूप चांगले लोकेशन्स अनाऊन्स होण्याचे अपेक्षित आहे. तर बघा, ही लॉटरी कधी अनाऊन्स होईल ते आपण सांगू शकत नाही आहोत. किमतीबद्दल आपण एक्झॅक्ट कन्फर्मेशन आता देऊ शकत नाही आहोत. ह्या 2 गोष्टी एक कन्सिडरेशन आहेत. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या की जेव्हाही लॉटरीची किंमत कमी असेल, म्हणजे लोकेशन चांगलं आहे आणि घराची किंमत कमी आहे, तर अशा वेळी कॉम्पिटिशन तिकडे तेवढंच जास्त असतं आणि तिथे घर लागण्याचे चान्सेस तुमचे तेवढेच कमी असतात.
तर अशा केसमध्ये तुमचं रिस्क घेणं कितपत योग्य राहील हे तुम्ही थोडं असेस करून बघा की तुम्हाला घराची गरज किती आहे. तर तुम्हाला घराची गरज खूप जास्त आहे तर अशा केसमध्ये मला असं वाटतं की तुम्हाला जर एखादं घर लागलेलं असेल तर नक्की तुम्ही ते घेऊन टाकावं. नेक्स्ट लॉटरीसाठी थांबण्यामध्ये एवढा अर्थ होत नाही आहे. त्याचबरोबर जर तुम्ही बघायला गेलात की काही लोकांचं असंही असेल की इन्कम कॅटेगरी चेंज झालेली असेल. फॉर एक्झाम्पल जर तुमचं 2018 इन्कम जे होतं ते 25,000पेक्षा कमी होतं, पण आता जर इन्कम तुमचं वाढलं असेल तर अपकमिंग लॉटरीमध्ये तुमचं जी एलिजिबिलिटी बनेल ती तुमची कुठे ना कुठे EWS सोडून LIG कॅटेगरीमध्ये बनणार आहे. LIG किंवा मिडल इन्कम ग्रुपमध्ये तुमचं गेलेलं असेल इन्कम. तर अशा केसमध्ये तुम्हाला ऑप्शन नाहीच आहे, तुम्हाला कंपल्सरी ते घर घ्यावंच लागेल जर तुम्हाला EWS कॅटेगरीचा बेनिफिट घ्यायचा असेल तर. त्यामुळे माझ्या मते तरी EWS कॅटेगरीच्या लोकांनी घर हे घ्यावं, त्यांना ही चांगली अपॉर्च्युनिटी आलेली आहे. आता आपण बघूया की LIG कॅटेगरीमध्ये काय आहे. तर बघा LIG कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल आणि तुम्हाला चांगल्या लोकेशनमध्ये घर लागलं असेल, जसं की कळंबोली आहे किंवा खारघर आहे किंवा घणसोली आहे, तर ह्या लोकेशनमध्ये तुम्ही नक्कीच घर घ्याल, मला याबद्दल काही डाऊट नाही आहे. पण जर तळोजाचं आणि बाकी लोकेशनचं द्रोणागिरी लोकेशनसाठी आपण जर बघायला गेलो तर नक्की तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन करून बघा की डिले इन पेमेंट लावल्यानंतर तुम्हाला किती किंमत पडत आहे वगैरे. आणि जर तुम्हाला ही किंमत चांगली वाटत असेल तर नक्की तुम्ही घेऊ शकता. माझ्या मते तरी 30 लाखाच्या खाली जर हे घर मिळत असेल तर नक्कीच तुम्ही तळोजामध्ये तर ॲटलीस्ट घेऊ शकता. द्रोणागिरीचा सध्या रेट आहे जो 30 लाखाच्या आसपास चालू आहे, त्यामुळे तुम्हाला ऑप्शन आहे प्रायव्हेटकडे जाण्यासाठी. पण तळोजामध्ये तरी मला असं वाटतं की LIG कॅटेगरीसाठी 30 लाखाच्या आत जर तुमचं घर बनत असेल तर नक्कीच त्याचा फायदा होत आहे. अजून एक गोष्ट म्हणजे EWS कॅटेगरीसाठी 1000 रुपयाचं स्टॅम्प ड्युटी आणि आहे ती कन्फर्म झालेली आहे. LIG ही मोस्टली ही अप्लिकेबल होईलच कंडिशन, त्यामुळे हाही बेनिफिट तुम्हाला ह्या लॉटरीमधून येत आहे. त्याचप्रकारे LIG कॅटेगरीमध्ये पण जर तुमची कॅटेगरी चेंज झाली असेल, फॉर एक्झाम्पल तुमचं इन्कम जे आहे ते 50,000च्या वरती गेलं असेल तर नक्कीच तुमचा हा ऑप्शन जाणार आहे. तर अशा केसमध्ये तुम्ही हे घर नक्की घ्या जर तुमचं कॅटेगरी चेंज झालं असेल तर. जर कॅटेगरी चेंज झालं नसेल आणि तुम्ही एका चांगल्या लोकेशनसाठी बघत असाल, तुम्ही ती एक रिस्क घेण्यासाठी तयार असाल तरच तुम्ही नेक्स्ट लॉटरीसाठी थांबा. अन्यथा जर तुमचं कॅटेगरी चेंज झालं असेल तर तुम्हाला हाच एक लास्ट चान्स आहे तुम्हाला हे घर येण्यासाठी, त्यामुळे तुम्ही तशा केसमध्ये ते घर घेऊ शकता. त्याचप्रकारे लक्षात घ्या, ज्याप्रमाणे तुम्हाला EWS कॅटेगरीमध्ये सांगितलं की कॉम्पिटिशन जास्त असणार आहे. जर लोकेशन चांगलं असलं, किंमत कमी असली तर कॉम्पिटिशन नेहमी हे जास्त असतं. तर अशा केसमध्ये तुम्ही ही रिस्क एक कन्सिडर करून घ्या की तुम्ही जर नेक्स्ट लॉटरीसाठी गेलात तर तिकडे तुम्हाला परत कम्पीट करायला लागेल, घर लागेल नाही लागेल याची कोणतीही गॅरंटी नसते तशा केसमध्ये. त्यामुळे जर तुमचं घर लागलेलं असेल तर जर तुम्हाला चांगलं लोकेशन वाटत असेल किंवा तुम्हाला ते लोकेशनमध्ये पुढच्या फ्युचरमध्ये तुम्ही राहायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर नक्कीच तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये घर घेऊ शकता. काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, त्याचं उत्तर मी लवकर त्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद.